माननीय विधायक श्री राजेश जी पाटिल ने अपने जन्मदिन के पावन अवसर पर मराठा लाइफ फाउंडेशन द्वारा संचालित सर्व मंगल निकेतन अनाथ आश्रम में आकर वहां के निराश्रित बच्चों के साथ समय बिताया और अपने कर कमलों से सभी को प्रेम पूर्वक भोजन परोसा। ये केवल एक अन्नदान नहीं था, बल्कि एक सजीव उदाहरण था माँ के स्नेह, समाज के दायित्व और इंसानियत की सबसे सुंदर तस्वीर का। उनकी इस सेवा भावना ने हम सभी आश्रम वासियों के मन को छू लिया। हम सभी आश्रम वासियों की ओर से उन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देते हैं। ईश्वर उन्हें सदैव स्वस्थ रखे, यशस्वी रखे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. सेवा 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 एक नेक कर्म है, सेवा हम सब का धर्म है। सेवा बड़े शान से करिए, सेवा कर्मों में परम है। सेवा एक नेक कर्म है, सेवा हम सब का धर्म है। सेवा बड़े शान से करिए, सेवा कर्मों में परम है सच्ची पूजा, सेवा सा कोई न दूजा। सेवा झुकना सिखलाती, सेवा सम्मान दिलाती। परमार्थ से करिए, निस्वार्थ से करिए। आलस को भगाए, मन को बहलाए। कोई धर्म न देखे, मतभेद मिटाए। शुभ भाव जगाकर सबको नमस्ते। आज माझा 50वा वाढदिवस आणि आपली एक कन्या सोनाक्षी 14वा वाढदिवस आणि दोघांचं आपल्या सर्वांच्या सोबत केक कापून आमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। माझ्यासोबत आलेले सर्व माझे सहकारी मित्र आणि या फाउंडेशन चालवणारे आपले माझे मित्र रोपंडे सर, यांच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे विविध भागातून ते आलेले आहात आणि आपली सेवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रोपंडे साहेब करत आहेत, त्यांचे संपूर्ण सहकार्य करत आहेत। आम्हाला या शाळामध्ये सामील करून घेतलं, त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे आजचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातले खूप मोठा एक महत्त्वाचा दिवस असतो। आपण अनेक वर्ष काम करत असताना वैयक्तिकरित्या गेली 50 वर्ष सातत्याने जीवनाची पूर्ण करत असताना गेली 28-30 वर्ष राजकीय सामाजिक वर्ष काम करतोय। अनेक वाढदिवस साजरे झाले, अनेक केक कापले गेले, परंतु आपल्यासोबत हा क्षण साजरा करण्याचा योग आला। खरं म्हणजे आमचे सहकारी प्रणय काका, अशोक काका, सरपंच वैभव, सुगंधताई किंवा महाराणे ग्रामपंचायती, संपूर्ण माझे ग्रामपंचायतचे सदस्य, माझी बहुजन विकास आघाडीचे सहकारी मित्र परिवार, या सर्वांनी सांगितलं की काही झालं तरी दुपारचं जेवणाचं कार्यक्रम आपण या आश्रममध्ये आपण ठेवूया। शेवटी हे आश्रम भाताडी ग्रामपंचायतीमध्ये आहे म्हणजे ते आमचंच आहे आणि याबद्दल आणि आपल्यासारखे मंडळी आणि तुमच्यामध्ये देवाचा अवतारच बघतोय। शेवटी माणूस माणसाशी बोलत असतो, माणूसच माणसासाठी करत असतो आणि देवानी आपल्या रूपाने इथे देवच आलेला आहे। त्याच्यामुळे आपली सेवा प्रत्यक्ष मूर्तीपूर असताना मानवाची करण्याची शक्ती मिळते हे आमच्या भाताडकरांचं खरं म्हणतो। इथे सेवा करण्या सर्व लोकांचं खरंच चांगले आहे। आपण सर्वजण ज्या सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत,
मला वाटत नाही की कोणाच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या सुविधा कोणाला मिळत असतील. अशा दर्जेदार पद्धतीने इथे व्यवस्थापन चांगलं आहे, इथे साफसफाई चांगली आहे, आरोग्याची सुविधा आहे. प्लस आता मी सोल्युशन विचारून चुकलेलं आहे म्हणजे आठवीला सांगितलं तिला विचारून शाळेमध्ये तू येत असेल तर इथे शाळा आहे. लोकांचे हे खूप महत्त्वाचं काम त्या माध्यमातून चालू आहे. आणि ह्या टीचर सहकारी मी या मुलांना घडवतात, उचित मुलं समजून त्यांच्यावर प्रेम करता संस्कार घडवतात. ते संस्कार वेगळेच आहे. त्याच्यामुळे त्यांचं भविष्य निश्चितच पुढे चांगलं होईल. माझ्या काही शैक्षणिक बाबतीमध्ये या मुलांसाठी करण्याचे काही असे नियोजन तर निश्चितच सांगा. सगळेवर त्या गोष्टीसाठी तयार आहेत. त्याबद्दल निश्चित राहा. कोणाचे तुला हायर लेवलला एज्युकेशन करायचं असेल, शिक्षण द्यायचं असेल तर इथे होणार सुद्धा तर निश्चित मला लोकांना त्याचं घेत सांगा. माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून माझ्या संस्कृती मित्र परिवाराकडून ह्या मुलांसाठी चांगल्या व्यवस्था करून घेण्याचं आपलं बनवते आहे. प्लस आहे आणि त्वरित आग्रह करतो की या जेवढा कार्यक्रम आपण चालू करा. थँक्यू. पहिल्या दिवसापासून वाढदिवसापासून मी आसमान आणि ह्याची गरज आहे त्याची ब्लेसिंगची गरज होती. फार फार आभारी सर, तुम्ही आले, तुम्ही अमूल्य वेळ दिला. अनाथ मुलं तुमच्या भरोशा आहेत. मी तुमचा एक सेवक आहे. आर्मीमध्ये 20 साल केले, त्याच्यानंतर तुमची सेवा करायला तुम्ही धोका दिला आणि ही सेवा एक दिवशी माझा राष्ट्रपती उतरवायचा आहे तो माझ्या लक्षात आहे. आणि आईचं हेच विचार होते की बिल्डिंग व्हावी, आईची विचार पूर्ण आपली तिसरी पिढी जी सेवा करतात. आपले 5 आश्रम आहे, हा पहिला आश्रम आहे, त्याच्यानंतर 60 झालो. केवळ तुमच्या सपोर्ट आणि आशीर्वाद आणि साहेबांनी इथं किती सपोर्ट केला आहे पण एवढं मदत केली की तळागाळापासून मला म्हणून आतापर्यंत नव्हतं ते पूर्ण तुमच्या सपोर्ट होतं. आणि मला परवा वाटलं आश्रमातील बाबू त्यावेळेस दुसरं मेडिकल कॉलेज असेल आणि तिथून डॉक्टर पाहिजे. सेवा 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 एक नेक कर्म है. सेवा हम सब का धर्म है. सेवा बड़े शान से करिए. सेवा कर्मों में परम है. सेवा